गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 18 धावा. आज 18चा आकडा मात्र ईडन गार्डनवर पाहायला मिळणार नाही, कारण विराट कोहलीची धुरा मात्र रोहित शर्मा याच्यावर पहिल्या T20 मध्ये सांभाळायला दिले आणि विराट कोहलीचा वारसा रोहित शर्मा सांभाळेल का आणि भारत मालिका मात्र 3-0 ने परिपूर्ण चित्त करेल की काय. परंतु ज्यामध्ये 3 खेळाडू महान येणार आहेत आजच्या दिवसामध्ये. जर आपण पाहिलं ड्वेन ब्रावो, त्यानंतर कॅरन पोलार्ड आणि त्यानंतर अँड्रू रसेल, हे मात्र 3 असतील तर नक्कीच मात्र कुठेतरी थोडंसं बॅकफुटला संघ सुद्धा जाऊ शकतो. पाहायचं आहे आज ईडन गार्डनवर. मात्र प्रक्षेपण असेल थेट प्रक्षेपण 7 वाजता. धावांची गती जर आपण पाहिली 18 धावा. षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये किरण जाधव त्याला सामोरे जाईल आणि गोलंदाज यावेळेला आपण पाहतोय उमंग गोलंदाजी मार्कवर येताना. यावेळेला बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित बनवलं गेलं. चेंडूला येऊन दिलं, चेंडू निघून जातो. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल आणि गुड रनिंग बिटवीन द विकेटमध्ये तालमेल चांगलं असणं खूप गरजेचं असतं. अंडरस्टँडिंग आंखों का नजारा समझने वालों को इशारा काफी होता है. पापणी लवते नाही लवते, मात्र 2 धावा या ठिकाणी अद्यावत केल्या जात आहेत. धावांची गती 2 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना खुशी इलेव्हन या संघाची. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. चेंडू निघून जाईल. यावेळेला आपण पाहतोय चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू दन 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 करीत निघून जातो. यावेळेला सीमारेषे पलीकडे ब्रँडेड फटका येताना 4 धावा आणि धावांची गती जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. यानंतर होणारा सामना चामुंडा वॉरियर्स संघाचा कर्णधार आणि वेदांत 11 संघाचा कर्णधार. चला आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर आपण यायचं आहे. धावांची गती जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 24 आणि येताना एंट्री फीज जी काय आहे तर प्लीज आपण ती सबमिट करा आणि निर्णय कळवायचा आहे. धावांची गती 24 या धावसंख्येवर. गोलंदाज उमंग पुन्हा एकदा सज्ज होताना किरण जाधव सुरेख साथ देतोय आपल्या साथीदाराला. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात गुड कॅच ऑफ क्वालिटी, सुरेख जजमेंट आणि यावेळेला फलंदाज बाद. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ. गेरे सारखे गाल गाल तुझं केलं कोणी लाल गो, बघून लाल लाल गाल पोऱ्या मला बाबे घाल गो. उगऱ्या सारखं गाल गाल तुझं केलं कोणी लाल गो, बघून लाल लाल गाल पोऱ्या मला बाबे घाल गो. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा फलकावर लागल्या आहेत. किरण याने सुरेख साथ दिली, बराच वेळ राहू शकला नाही. 3 चेंडूंचा खेळ केला, 4 चेंडूंचा खेळ केला आणि एकंदरीत 7 धावांचं योगदान दिलं. जे मोलाचं योगदान होतं ते मात्र या ठिकाणी दिलं गेलं. तर नवीन फलंदाज कृतेश घरत, आदरणीय जयवंत भास्कर पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 300 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेला आहे. जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर त्या गोलंदाजाला नक्कीच 300 मात्र पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. थँक्यू सो मच जयवंतजी पाटील. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 24. या वेळेला मॅग्निफिसंट डिलिव्हरी, चेंडू मात्र अचंबित करणारा पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. गोलंदाजी मार्कवर येताना उमंग मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. हीच लेंथ खूप महत्त्वपूर्ण. बॅट अँड बॉलचा परिपूर्ण संपर्क झाला नाही. उमंग मात्र थोडंसं शॉर्ट प्रणप घेतोय, परंतु खांद्याच्या जोरावर व्यवस्थितरित्या एक आर्म ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळते. फॉलो थ्रू चांगला आहे, रिदम चांगला, रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते. या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून. मात्र यावेळेला खेळण्याचा प्रयत्न पाहायचा. कृतेश घरत वेगाने पुढे निघून आला होता, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत आपण पाहतोय 6 चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं अजयाला 19 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर फक्त धावा आल्या होत्या 5 दुसऱ्या षटकामध्ये. अशा पद्धतीने आपण फॉर एक्झाम्पल 2 सामन्यामध्ये पाहिलेले आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 24. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. बेसावची पारू नेसली गो नवा सारा, बेसावची पारू नेसली गो नवा सारा. चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला,
जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे कुंजेला जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे कुंजेला जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे कुंजेला तर 2 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 या धावसंख्येवर 12च्या सरासरीने षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. यावेळेला सरळ बॅटने खेळला जातो. क्रितेश गरे त्याच्या बॅटमधून सुरेख क्षेत्रक्षण तेवढाच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. 2 खेळाडूंमध्ये तालमेल. धावांची गती 26. (26) धावा. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत चामुंडा वॉरियर्स वर्सेस वेदांत 11. 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय 26 धावा फलकावर. डेड पंच या ठिकाणी घोषित करतात. मृत चेंडू. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या 26. 26 धावा. यावेळेला बॅटचा टो लागतोय. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पुन्हा एकदा फेकी येईपर्यंत 2 धावा. क्या बात आहे. अप्रतिम. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आंखों का नजारा याला म्हणतात. येस, नो अँड वेट. हो, नाही आणि थांब या 3 गोष्टींचा अवलंब केला. म्हणूनच सिंगल डबलच्या साह्याने मात्र या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. अप्रतिम. ॲज अ लिटल ॲज अ मिकल. थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलेलं आणि एक रन्स लाईफ लाईन जिला म्हटलेली आहे जीवनवाहिनी म्हणून जी ओळखली जाते. धावांची गती जर आपण पाहिली 28. हेमंत पाटील आमचे गुणलेखक चांगल्या प्रकारचा लेखाजोग आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यावेळेला आपण पाहतोय ऑन साईडला मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात होता. एकदा वर्जित केली जाईल. तेवढंच सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. सूरज याच्या माध्यमातून आज सूरज यांचा पाठलाग करतोय चेंडू. आज परीक्षा असेल सूरज यांची. कस लागेल. धावांची गती जर आपण पाहिली 30 धावा. 3 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 29 धावा. 29 रन. फुलटॉस चेंडू विशाल तांबरेच्या बॅटमधून ऑन साईडला डिपमेंट विकेटचा क्षेत्ररक्षक झेपावतोय विकी. तत्पूर्वी एकच धावेवर गुड फिल्डिंग विकी. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 रन. 30 धावा फलकावर लागल्या जात आहेत. चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 30 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले जात नाहीये कारण गोलंदाज यावेळेला चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये प्रात्यक्षिकरण. यावेळेला मात्र मोठा फटका हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता. हेलिकॉप्टर शॉट. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा. मात्र विशाल तांबोरे याला माहिती आहे या षटकामध्ये जितक्या धावा मात्र पळून काढू तितक्या धावांवर मात्र पुढच्या गोलंदाजावर थोडासा दबाव वाढताना पाहायला मिळेल. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट असणं खूप माइंडमध्ये फिट असणं खूप गरजेचं असतं आणि हेच क्रिकेट आपण पाहतोय कारण एक्सपिरियन्स आहे या खेळाडूंकडे. धावांची गती 32. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. फुलटॉस चेंडू होता. व्यवस्थित कन्वर्ट करू शकला नाही परंतु यावेळेला नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन. यावेळेला जिशान याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे. एंड ऑफ द ओव्हर. एकंदरीत 3 षटकांचा खेळ आणि धावांची गती जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 36 या धावसंख्येवर. एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. तमाम क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करीत आहोत
अग्रसेना पुरस्कृत भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा 2018 आपण पाहतोय. साई ज्योत कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मायकोप आयोजित या स्पर्धेचा आगाज. सलग 4 दिवस या क्रिकेटचा महासंग्राम महाथरार रंगताना पाहायला मिळतोय आणि आयोजक भुकेची तमान बाळगताना या 4 दिवस परिपूर्ण अथक परिश्रम अथक मेहनत घेऊन या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. या आयोजकांना सुद्धा मानाचा मुजरा, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय व्यवस्थितरित्या मात्र नीट नेटका आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं मुख्य उदाहरण पाहायला मिळतंय. अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळतोय. या गोलंदाजाला पाहिल्यानंतर शहापूरचा मूर्ती लहान परंतु कीर्तिमान जेडी या मात्र नक्कीच खेळाडूची आठवण येईल अशा पद्धतीने आपण पाहतो. परंतु या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिलं तर रवी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण रवी याला मी पावसाळी क्रिकेट स्पर्धा खेळताना सुद्धा पाहिलं आणि तोच गोलंदाज पाहायला मिळतोय वालिवच्या मैदानात आणि तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना धावांची गती 36. यावेळेला मात्र मोठा प्रहार सूरज याला मिस करून चेंडू निघून येतोय 6 धावां करताना. यावेळेला आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 42 या धावसंख्येवर. थोडंसं यावेळेला चेंडू बाउन्स थोडासा मिळाला होता, फ्लाइट मिळाला होता, वेट अँड वॉच केलं, फ्रंट फूट बॅक फूट ओळखलं, कारण तुमचं युजर्सचं फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या अगणित बॅटमधून आणि त्याचंच मुख्य उदाहरण पाहायला मिळतंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 42 या धावसंख्येवर तब्बल फलकावर लागली जाते. खुशी 11 या संघाची आज मातबर खेळाडू आहेत. पालघर परिपूर्ण डहाणू तालुक्यातील खेळाडू आपण पाहतोय, खास करून पालघर तालुक्यातील आणि बोईसर मधील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आज खुशी 11 संघाकडून बिलॉंग करताना. यावेळेला बॅटची एज चेंडू निघून जातोय 1 धावन करता. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 43. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 43 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. पद्धतीने जेडी सेम पर्सनॅलिटी सेम लेंथ अँड लाईन पाहायला मिळते. शहापूरची आठवण करून देणारा खेळाडू मात्र रवी आपल्या समोर, कारण जेडी याने मात्र अनेक मैदानं गाजवलेत. एक हुशार मात्र एक विद्यार्थी होता परंतु क्रिकेटमध्ये रुजू झाला. यावेळेला आपण पाहतोय चेंडू मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि रवी कुठलीही चुकी करत नाहीये. क्या बात है, फलंदाज बाद, विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 रन 43 धावा 4 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष. पुन्हा एकदा रवी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना जरी एक षटकाराला कमबॅक केला रवी या गोलंदाजाने. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटॅम्प्ट जणू काही फ्लिक केला जातोय लेफ्ट हँड बॅट्समन कडून. चेंडू निघून जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. 6 धावा. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट बाय विशाल तामोरे. धावांची गती जर आपण पाहिली तर 49 या धावसंख्येवर 49 रन्स. शेवटचा आणि अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत हेमंत पाटील आम्हाला काउंटिंग करून सांगतायत की 30 धावांचं योगदान देतोय. 4 षटकार ज्यामध्ये 1 मॅन आर्मी. 13 चेंडू 30 धावा. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूब आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये आणि लॉंग ऑफला चेंडू मात्र भेदून जातोय 4 धावां करता आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 रन. मी म्हटलं होतं सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे परंतु टेम्परामेंट विथ टायमिंग विथ टेक्निक या खेळाडूकडे आहे, कॅपेबिलिटी आहे आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळतंय. धावांची गती जर आपण पाहिली तर 53 धावा, जो 50चा आकडा मात्र या ठिकाणी पार केला जातोय. हाफ मॅच समरीकडे जर वळलो तर पहिल्या षटकामध्ये जो गोलंदाज जिशन याच्या 18 धावा आल्या. 18 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये ते वादळ शांत करण्याचं काम केलं उमंग या गोलंदाजाने. मॅग्निफिसंट बॉलिंग. तिसरं षटक पुन्हा एकदा 12 धावांचं आलं आणि स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं ग्रामीण भागामध्ये. आणि 4 षटकांमध्ये एकंदरीत 53 धावा फलकावर खुशी 11 या संघाच्या पाहायला मिळाल्या. अप्रतिम मॅग्निफिसंट बॅटिंग, 1 मॅन आर्मी, 1 मॅन शो
अशी मात्र खेळी पाहायला मिळाली. अनिल बाने मात्र प्रेझेंटीसाठी गेला होता, त्याला सुरेख साथ देण्यासाठी, आणि विशाल तांबोरे मात्र शाबासकी मिळवताना, आणि मिळालीच पाहिजे का नको, कारण टॅलेंट तुमचं मात्र कधीही लपत नाही आहे. आणि पंकज पालन या ठिकाणी पाहायला मिळतोय, अप्रतिम नाईस पर्सनॅलिटी च्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. महेश राऊत उर्फ गोरू, किरण जाधव निलेश फायटर संघाकडून बिलॉंग करतात, तर जाडू आपण पाहतोय. त्यानंतर जर आपण पाहिला अनिल बाणे सुद्धा निलेश फायटर संघातून बिलॉंग करतायत. पंकज पालन एका साईडला, निरंजन घरात प्रज्योत हंबीरे. त्यानंतर आपण पाहतोय प्रेमित राऊत सारखा खेळाडू अक्षय घरात प्रेमित यांच्या कांद्याला कांदा लावून चांगल्या प्रकारचे मात्र खेळी करण्यास उत्सुक, अशा पद्धतीने मात्र हे स्टार खेळाडू आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. तर एकंदरीत आपण पाहतोय बॉम्बेचे खेळाडू मात्र त्यांना सामोरे जातील. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक, डीजे ऑपरेटरला चान्स देऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी. फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी, फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी, फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी. ब्युटी पार्लर मधून येते रोज रोज जाऊनी, ब्युटी पार्लर मधून येते रोज रोज जाऊनी. दिसती या नटीवानी हिलाली वटाना लावूनी, फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी, फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी. थँक्यू डीजे. तर विजयासाठी 54 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 4 षटकांमध्ये आपण पाहिला हाफ मॅच समरीमध्ये फलंदाजाने मात्र आगेकूच दाखवली. ओपनिंग बॅट्समन कसा असावा याचं मुख्य उदाहरण पाहायला मिळालं विशाल तांबोरे उर्फ अँगी याच्या माध्यमातून. त्यानंतर किरण याने 7 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आपण पाहिलं क्रितेश याने 11 धावांचं योगदान दिलं. अशा पद्धतीने आपण पाहतो की चांगल्या प्रकारची अंडरस्टँडिंग फलंदाजी करत असताना खुशी 11चा संघ मजबूत स्थितीमध्ये 53 धावांवर पोहोचला गेला. परंतु नाण्याची एक बाजू आपण पडताळून चालणार नाही आहे, नाण्याची दुसरी बाजूसुद्धा पडताळणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे नदीला झरण्याची गरज आहे, तशीच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना सुरुवातीची चांगली गरज असते आणि ती गरज मात्र या ठिकाणी आता दाखवतील का फलंदाज जे 2 हात करतायत. साई 11 गोरेगाव संघाचे 2 फलंदाज. चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्लीज सेंड युअर टू ओपनिंग प्लेयर. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नोव्हेंबर महिना आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या महिन्यात ऑक्टोबर हिट पाहायला मिळाली. आता मात्र थंडीचं मोसम जो पाहायला मिळणार आहे. काल आजच पण पाहिलं. चला घाई करा जरा प्लीज. चामुंडा वॉरियर संघाचा कर्णधार भावेश यायचा आहे. तसेच विनंती करेन वेदांत 11 संघाच्या कर्णधाराला सुमित अँड विकी 2 फलंदाज. चामुंडा वॉरियर्स संघाचा भावेश या ठिकाणी उपस्थित आहे. मॅन फ्रॉम टेंबोडे. स्टार्ट ऑफ द मॅच. स्टार खेळाडूंचा भरणा. पालघर तालुक्यातील टेनिस क्रिकेटमधील दिग्गज कलाकार, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा ज्यांनी मात्र छाप सोडले आणि म्हणूनच आज धनंजय दवणे आणि तसेच अक्षय आरेकर यांना मात्र ड्रेसिंग रूममध्ये वेट करावं लागतंय. वेदांत 11 आकाश पांडे या ठिकाणी पाहायला मिळते. पांडा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. अमान स्पोर्ट्स या संघातून बिलॉंग करतो. अब्दुल अंकल यांच्या संघामध्ये, सोनू शर्मा यांच्या संघामध्ये. संध्याकाळी पुन्हा एकदा आम्हाला मात्र नाईटच्या स्पर्धेमध्ये पाटील नेटवर्क अँड ची एंटायर टीम पुन्हा एकदा पोचायचं आहे. विरार प्रीमियर लीगचं दिमागदार सुरू आहे यूट्यूबच्या माध्यमातून. अमित पाटील आमच्या साईड स्क्रीनवर. मॅन फ्रॉम भामटपाडा संघातून बिलॉंग करतो. नागोबा प्रसन्न भामटपाडा, गौरव किनी, तुषार किनी, रोहित किनी यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळतात. ज्यांच्या नावावर 6 चेंडू 6 षटकार मारण्याचं कारनामा आहे. भाल्यामामा यांनी वेधलं की अमित पाटील एक चांगला खेळाडू बनू शकेल आणि म्हणूनच त्याला आपल्या संघामध्ये स्थान दिलं. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू यावेळेला क्लीन बोल्ड
सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय. ही क्वालिटी गोलंदाजाची ओळख. फलंदाज यावेळेला मात्र डकवर फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅवेलियन. विकेट गिरता हुआ और सुपर हिट सॉन्ग आता हुआ. या वेळेला मात्र आपण पाहतोय पद्धतीने तर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला आणि पहिल्या चेंडूवर फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. क्लीन बोल्डच्या माध्यमातून सुमित मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. खेळाडूने कदाचित पाहिलं असतं तर टाइम आउटच्या नियमाने मात्र फलंदाज सेकंडसुद्धा बाद झाला असता. परंतु यावेळेला आपण पाहतोय सुमित याला थोडंसं कंट्रोल करावं लागेल. हे हॅबिट सोडून द्यावं लागेल की बाउंड्री लाईनच्या बाहेर जेव्हा आतमध्ये येतो खेळाडू तेव्हा आपण असणं खूप गरजेचं आहे. क्रॉस ज्याला म्हटलं जातं. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिलं आणि दुसरा चेंडू घेऊन प्रज्योत आणि सामना करेल फलंदाज आपण पाहतोय प्रशांत. अप्रतिम गुड लेंथ अँड गुड लाईन. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. या वेळेला आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होताना धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 0-1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. महेश राऊत चेंज करताना कारण त्याला माहिती आहे प्रेमित राऊत फेकी करेल त्यावेळेला आपल्याला सावधगिरीने चेंडू कलेक्ट करावे लागतील. यावेळेला हलक्याशा हाताने पहा किती स्पीड चेंडू. वेगाची मर्यादा आपण पाहिली तर वेगवान गोलंदाज आहे. फक्त वेग असून चालत नाही तर तुम्हाला लेंथ अँड लाईन योग्य ते दिशेवर चेंडू मात्र फेकणं योग्य गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने मात्र प्रज्योत याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे या गोलंदाजाकडे. आर्म ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळते. रिलीज ऑफ द डिलिव्हरी फॉलो थ्रू चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतोय. अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी. खाली राहतो चेंडू. विकियाला चेंडू काही समजला नाही. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आणि धावांची गती आपण पाहतोय 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. चोपन्न धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये संत गतीने सुरुवात. बाउन्स प्रतिम गुड लेंथ ला चेंडू पाहायला मिळतोय. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर फक्त आणि फक्त 1 बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. व्हेरायशन आहे या गोलंदाजाकडे. ज्या पद्धतीने अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण नवतरुण उभारता सितारा खेळाडू पाहायला मिळतो. एक्सपिरियन्स आता मात्र घेतला जातोय ज्याच्या माध्यमातून मोठमोठ्या खेळाडूंकडून आणि तोच खेळाडू आपण पाहतोय प्रज्योत अंबिरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वेळेला चेंडू बाउन्स केला जातोय. आवाक्याच्या बाहेर होता आणि वाईटचा इशारा येत असताना धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या 2. या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत 5 आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर साई 11 गोरेगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 2 धावा. अग्रसेना पुरस्कृत भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आयोजक साईज्योत कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मायकोप यांच्या माध्यमातून साईज्योत चषक मायकोप 2018चं शानदार आयोजन नियोजन. यावेळेला सरळ बॅटने खेळला जातोय. महेश राऊत कुठलीही चुकी करत नाहीये. व्हेरी वेल फिल्डिंग गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. विकेटची खेळी संपुष्टात. एस डीजे शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का. पालघरचे स्टेशनापासून पाचबतीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. पालघरचे स्टेशनापासून पाचबतीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का.
थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर 2 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखला जातो विशाल तांबोरे पुन्हा एकदा मात्र डिस्कस करताना पाहायला मिळतोय, कारण या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केल्यानंतर अजून कोणता उत्स्फूर्त वाढवायचा, मात्र एखाद्या गोलंदाजाचा, क्षेत्ररक्षकाचा, फलंदाजाचा हे मात्र एक्सपिरियन्स संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम विकास दुबे उर्फ काजू अँड नंदन, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. गोलंदाज निरंजन घरात लेफ्ट हँड वेगवान गोलंदाज, डाव्या हाताने वेगवान गोलंदाज करण्याचा मनसुबा या गोलंदाजाकडे नेहमी पाहिलेला आहे. पहिल्या षटकांचा खेळ फक्त आणि फक्त 2 धावा कंपॅरिझन करताना 18 धावा होत्या. याचाच अर्थ आलेखमध्ये जर विचार केला, ग्राफमध्ये जर विचार केला तर थोड्याशा कुठेतरी धारावीच्या झोपड्या मात्र या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. त्या साई 11 गोरेगाव या संघाचे 16 धावेने मागे राहतोय पहिल्या षटकामध्ये. अजूनसुद्धा सामना बॅलन्सिंग होईल का, इथून मोठे फटके अटॅकिंग करावे लागेल, मात्र गोलंदाजावर हबी व्हावं लागेल फलंदाजांना. बॅटची एज निश्चित स्वरूपात लागली असावी की नाही, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. प्रशांत बॅक टू द पॅव्हेलियन. दुसऱ्या षटकातील 1 चेंडूंचा खेळ, धावांची गती जाऊन पोहोचते 3-2. यस डीजे. अंधेरीचे माझे येताले देवा, कोल्यांचे माझे येताले देवा, अंधेरीचे माझे येताले देवा, कोल्यांचे माझे येताले देवा, देवा हो देवा, देवा माझ्या देवा, अशी देवाने केली कला, किल्ला शिवान बांधी याला, चारी बाजूला पाणी निला, काय सांगू देवाची लीला. दुसऱ्या षटकातील 1 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळतोय, स्विंग मिळाला. अप्रतिम या गोलंदाजाला बहुतेक सातत्याने मात्र गोलंदाजी करताना पाहिलेला आहे, ज्या पद्धतीने मात्र परफॉर्मन्स दाखवत असताना पाहायला मिळतो. 2 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या धावसंख्येवर. यावेळेला मात्र वाईट यॉर्क जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण, झटपट गोलंदाजी करण्याचा मनसुबा, मानस, हेतू, उद्देश, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार, वेल अँड गुड मॅग्निफिसंट बॉलिंग. 3 चेंडूंचा खेळ आणि धावांची गती जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला प्रेमित राऊत व पिंट्या या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअरबोर्डवर 3 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 3 धावा या स्कोअरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. साई ज्योत चषक मायको 2018चा हा देदीप्यमान क्रिकेटचा सोहळा आपल्यासमोर रंगताना रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. अप्रतिम बॅट अँड बॉल व्यवस्थित कन्वर्ट झालं. विशाल तांबोरे तेवढा चाणाक्ष क्षेत्ररक्षक, एक युटिलिटी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, उत्स्फूर्त वाढवला जातोय. अशा पद्धतीने तुमची बॉडी लँग्वेज खूप महत्त्वपूर्ण असते. प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या आतमध्ये खूप महत्त्वपूर्ण असतं. जरी मोठं टार्गेट असलं तरीसुद्धा बॉडी लँग्वेज या ठिकाणी ढासळली जात नाही आहे. बँक बॅलन्स भरपूर आहे तरीसुद्धा एक्स्ट्रा स्वरूपात धावा देत नाही आहेत. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली 2 षटकांचा खेळ आणि प्रजो त्याच्या खांद्याला खांदा लावून मात्र चांगली गोलंदाजीचा मनसुबा या ठिकाणी आपण पाहतोय. 3 धावा देऊन 1 गडी बाद मात्र म्हणता येणार नाही, कारण धावचीच्या स्वरूपात बाद होताना खेळाडू पाहायला मिळाला प्रशांत. तर 2 षटकांचा खेळ आणि फक्त 5 धावा. पंकज पाटील उर्फ पालन या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या टेनिस क्रिकेटमध्ये. जेव्हा येतो त्यावेळेला नक्कीच उमरोळीच्या मैदानाची आठवण येते, कारण 1 नंबरचा टॉप खेळाडू कुराड गावातील पंढरपूर जो आपण पाहतो, पुण्याचा अप्रतिम खेळाडू कृष्णा लक्ष्मण सातपुते याला मात्र नाचवलं होतं अक्षरशः आणि तिथून मात्र प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं याच गोलंदाजाने. मॅन फ्रॉम टेंबोडे. यावेळेला पाहिलं आवाक्याच्या बाहेर होता. अनपेक्षित बाउन्स ज्याला म्हटलं जातं, 1 बाउन्स या ठिकाणी मात्र दर्शवला जातोय.
धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 या धावसंख्येवर 2 षटकांचा खेळ झालाय आणि 6 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू यस ॲब्सोल्युटली प्लम आणि यावेळेला फलंदाज बाद होताना पिचिंग द डिलिव्हरी आपण पाहिला अप्रतिम मिडल स्टंपला चेंडू यावेळेला भेदला असता आणि म्हणून पंचांच्या नजरेत यावेळेला मात्र पायचीत पकडला गेला आणि फलंदाज उमंगायच्या खेळीला पूर्ण विराम. चला ऐकूया एक सुमधुर संगीत. रेसावची पारू नेसली गो नवा सारा रेसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला. तर धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी 6 धावसंख्येवर विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर जयवंत भास्कर पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं एकत्रित पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी शेअर मार्केट वाढलेलं आहे आणि त्यासाठीच आम्हाला या ठिकाणी कळवलं. प्रत्येक मॅचला आम्ही नक्कीच अनाऊन्स करू. यानंतर आखणी करून घ्यायची आहे. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. आपल्या परिपूर्ण हायटेटचा फायदा उचलतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा 2 चेंडूंचा खेळ झाला. अजून उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. यावेळेला आपण पाहतोय 1 धाव अर्जित केली जाईल. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या 7. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा. एकतर्फी सामना झुकताना पाहायला मिळतोय कारण ज्या पद्धतीने 54 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 7 धावा फक्त फलकावर लागल्या जात आहेत. चेंज ऑफ पेस परंतु थोडासा अवक्याच्या बाहेर आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती 8 या धावसंख्येवर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना खुशी 11 या संघाने जबरदस्त मातबर संघ म्हणून ओळखलं जाईल आणि 34 धावा फलकावर लावल्या इंडिव्हिज्युअल. तोच खेळाडू मात्र पुढे येताना विशाल तामोरे फंगी या नावाने ओळखला जातोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 2 ने पुढे सरसावून डबल फिगरमध्ये 10 या आकड्यामध्ये पोहोचली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पंकज पाटील पालन शॉर्ट ऑफ लेन चेंडू हुकचा फटका चेंडू निघून जातोय. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14. यस डीजे. मोर डोली लगावलंय सोन्या सारू दर्याची दौलत. थँक्यू. धावांची गती 14 या धावसंख्येवर चेंडूंचा खेळ झालाय 5. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील. धावांची गती 14. सूरजाच्या बॅटमधून एक सुरेख फटका पाहायला मिळाला. यावेळेला ऑन साईडला सरळ बॅटने खेळला जातोय. चेंडू मात्र जाडू पुढे येतोय. मनोज राऊत 2 बंदूक येत आहेत या संघामध्ये. महेश राऊत अँड मनोज राऊत, गुरु अँड जाडू. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 रन. वेदांत 11 आपला निर्णय कळवायचा आहे. मला वाटते चामुंडा वॉरियर्स संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि वेदांत 11 संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय. तर 3 षटकांचा खेळ झाला आणि 16 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 54 धावांचं पाठलाग करताना विजयासाठी 6 चेंडू आहेत आणि 38 धावांचं लक्ष समोर. अनिल बाणे गोलंदाजी मार्कवर. संदीप मात्रे यांची ख्वाहिश होती की अनिल बाणे याला गोलंदाजी द्यावी आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक गोलंदाजीचा मनसुबा त्यांच्या माध्यमातून, कारण बँक बॅलन्स भरपूर आहे आणि गोलंदाजी द्यावी असा मनसुबा होता. यावेळेला आपण पाहतोय आणि यस इज गॉन गडी बाद होताना. यस डीजे. या गोळी
धावांची गती जर आपण पाहिली तर 16 धावा. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शेष. प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी जयवंत भास्कर पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आहे गोलंदाजासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल बाने आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शेष. अनिल बाणे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. अक्षय जिशन यावेळेला आपण पाहतोय फर्स्ट लिफला चेंडू ट्रॅव्हल होत असताना निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 2 चेंडूंचा खेळ झालाय मात्र सन्नाटा पसरलेला आहे. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं षटकार आणि चौकारांचा वर्षा होत असताना विशाल तामरेच्या बॅटमधून. आपल्याला वाईटचा इशारा येताना श्रीकांत भोईर यांच्या माध्यमातून आज पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. हरीश हे सुद्धा पाहायला मिळत आहेत. 7 पटीवरून खास या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय मल्होत्रा 4 दिवस सतत या स्पर्धेकडे पाहत आहेत. प्रतिम मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात प्रज्योत अंबिरे पुढे सरसावतोय. एक टॅलेंटेड खेळाडू. एक जबरदस्त आपण पाहतोय. धावांची गती 18 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 18 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. 18चा आकडा तुम्हा सर्वांना मात्र प्रिय झालाय असं विराट कोहली. जरी ॲटिट्यूड असला मात्र त्याचा ॲटिट्यूड आपण त्याच्या बॅटमधून पाहतो. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. कमी वेळेमध्ये कमी इनिंगमध्ये 10,000 धावा करणारा खेळाडू ठरला गेला. परंतु आज ईडन गार्डनवर T20मध्ये रोहित शर्मा याच्यावर मदार आणि सुद्धा पाहायला मिळणार नाही आहे. धोनीवर परिपूर्ण मात्र 2019 पर्यंत वर्ल्ड कप पाहायला मिळेल. खेळ यावेळेला चेंडू निघून येतोय ऑन साईडला. ड्रेसिंग रूम मध्ये 6 धावा व्यवस्थित कनेक्ट झालं. 6 धावा येत आहेत. यस DJ थँक्यू. साई 11 गोरेगाव संघाला मात्र 1 वर्ष परिपूर्ण वाट पाहावी लागेल या स्पर्धेला खेळण्यासाठी. कारण 365 दिवस आपण घालवतो ज्यामध्ये 52 आठवडे आपल्याला घालवावे लागतात. 8,760 तास घालवावे लागतात. 5,25,600 मिनिटे घालवावी लागतात आणि 31,53,06,000 सेकंद घालवल्यानंतर 1 वर्ष म्हणजेच 365 दिवसांचा कालावधी मात्र हा समाप्त होत असतो. आणि साई 11 गोरेगाव संघाला मात्र या 365 दिवस वाट पाहावी लागेल या साई ज्योत चषक मायकोप 2018ला. धन्यवाद साई 11 गोरेगाव संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन खुशी 11 आणि साई 11 गोरेगाव संघ. आपण वेळेत या ठिकाणी हजर राहिलात त्याबद्दल साई ज्योत चषक आयोजकांकडून सूरज अँड कंपनी, रवी अँड कंपनी यांचा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तर यापुढील समालोचन करतील या ठिकाणी हेमंत पाटील. अष्टपैलू कामगिरी करतायत. अगोदर गुणलेखकाचा लेखाजोखा सांभाळला, आता मात्र मायक्रोफोनचा या ठिकाणी हातभार सांभाळतील. तर हेमंत पाटील यांना मी विनंती करेन की आपण मायक्रोफोनचा हातभार सांभाळावा. तत्पूर्वी आमचा या ठिकाणी ब्रेक होतोय आणि मायक्रोफोनवर या ठिकाणी येत आहेत हेमंत पाटील यांचा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच. तत्पूर्वी DJ आगरी समाजाचा अरे फरफर करतय झेंडा यो आगरी समाजाचा. साऱ्या गावामंदी नाव गाजतय जनार्दन मामाचा. साऱ्या गावामंदी नाव गाजतय होसण्या मामाचा. अरे फरफर करतय झेंडा यो आगरी समाजाचा. अरे फरफर करतय झेंडा यो आगरी समाजाचा. साऱ्या गावामंदी नाव गाजतय जनार्दन मामाचा. साऱ्या गावामंदी नाव गाजतय होसण्या मामाचा. साऱ्या गावामंदी नाव गाजतय होसण्या मामाचा. धन्यवाद प्रमोद सर. हरेश्वर मेहर
दरम्यान सुवर्ण संधी की सलग 3 षटकार मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक प्रभाकर घरत ह्यासकडून. त्यानंतर सलग 3 षटकार घेतल्यास 300 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकार 500 रुपयाचं पारितोषिक प्रभाकर घरत कडून. आणि सलग 3 विकेट हॅट्रिक जयवंत पाटील ह्याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक. शेवटपर्यंत सामना आपली ही स्पर्धा संपेपर्यंत हे पारितोषिक असेल. तर सुवर्ण संधी फलंदाजांना आणि गोलंदाजांना. दरम्यान सुरुवात होते आणि आणखीन एक सुवर्ण संधी की सीमारेषेच्या पलीकडे कोणी झेल घेतला तर त्यास साईदत क्रीडा मंडळाकडून 50 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान 12वा खेळाडू चामुंडा वॉरियर्स